अभियानांतर्गत कृती कार्यक्रम संवाद मालिकेतील आजचं हे सत्र जे आहे, या सत्रामध्ये मी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे माननीय संचालक राहुल रेखावरच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत आजची ही निपुण महाराष्ट्र अभियान संवाद मालिका सादर होते आहे. ठीक आहे. नितीन सरांचा आवाज येत नाही. चालेल, मी सुरुवात करतो. हा, बोला. सर्वांना नमस्कार. आजच्या या निपुण महाराष्ट्र ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ऑनलाईन संवादासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री शेंडकर साहेब, त्याचबरोबर जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील माझ्या सहकारी भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती वैशाली बच्चव मॅडम, त्याचबरोबर आजचे तज्ज्ञ लंगे सर, नितीन मेमाने सर आणि इतर सर्व तज्ज्ञ, तसेच एलईपी टीम धीरज आणि अमृता, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून जे पर्यवेक्षी यंत्रणेतील अधिकारी असतील, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी पुणे मनपा, प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या सर्वांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आपण आयोजन करतोय. कार्यशाळा या अगोदर 3 झालेले आहेत. 3 सत्र आपण आयोजित केलेले आहेत. भाषेची 3 आणि गणिताची 3 सत्र ऑनलाईन आयोजित झालेली आहेत. हा कार्यक्रम कशासाठी आहे हे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही, कारण का निपुण महाराष्ट्राच्या बाबत त्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वजण एकत्रित येऊन काम करत आहोत की 100% मुलांना त्यांच्या 100% अध्ययन क्षमता प्राप्त व्हाव्यात अशी अपेक्षा आपण जरी व्यक्त केलेली असेल, तरी सद्यस्थितीत आपण 75% मुलांपर्यंत तरी पोहोचूया या अपेक्षेनं आपण सगळेजण काम करत आहोत. त्यासाठीचं काही टार्गेट दिलेलं आहे. 15-15 दिवसाला अध्ययन स्तर निश्चित करायचे. तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून सपोर्ट व्हावा, तुम्हाला कोणत्याही अडचणी येऊ नयेत आणि प्रत्येक मुलांचा कृती कार्यक्रम कसा तयार करता येईल आणि त्याला पुढे कसं घेऊन जाता येईल यासाठी प्रयत्न करावा सगळ्यांनी. ग्राउंड लेवलला सर्वात महत्त्वाचं, शिक्षक हा वर्गामध्ये त्या मुलांसोबत काम करत आहे आणि त्यांना त्यांच्या वर्गातील स्थिती माहिती असते. अभियानपेक्षा आपल्या मुलांना किमान लिहिता आणि वाचता यावं आणि संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया करता याव्यात ही माफक अपेक्षा या शासनाने ठेवलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही मुलं शाळेमध्ये टिकून राहावीत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं, यासाठी आपण या ऑनलाईन सत्राचं आयोजन करत आहोत. या ऑनलाईन सत्रासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि भाषा विभागाच्या प्रमुख श्रीमती वैशाली बच्चव मॅडम आपल्याला यापुढे मार्गदर्शन करते. धन्यवाद सर. खरं तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत आतापर्यंत आपण जी सत्र घेतलेली आहेत, भाषेचा बुधवार आणि गणिताचा गुरुवार, या संदर्भानं आपण जे मार्गदर्शन शिक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, या सर्वांचा मुख्य उद्देशच हा आहे की अध्ययन स्तर निश्चित झालेला आहे. अध्ययन स्तरावर कोणता मुलगा कोणत्या स्तरावर आहे हे आता शिक्षकांच्याकडे हा संपूर्ण माहिती आहे. ही माहिती आपण शासनाने सांगितलेल्या चॅटबॉटवर भरली गेलेली आहे. आता प्रश्न असा आहे की हा कृती कार्यक्रम जो आपल्याला राबवायचा आहे, तर आपण कोणत्या प्रकारच्या कृती भाषेच्या संदर्भाने घ्यायच्या आहेत, कोणत्या प्रकारच्या कृती आपण गणिताच्या संदर्भाने घेणार आहोत. आज आपण भाषेच्या संदर्भाने आकलनासह जे वाचन आहे, जे समजपूर्वक वाचन आहे, या आकलनासह वाचनाची नेमकी प्रोसेस मेंदूमध्ये कोणत्या प्रकारानं होते, त्याचे कोणते टप्पे आहेत हे अभ्यासणार आहोत. हे अभ्यासत असताना किंवा ही प्रक्रिया आहे ही याकरता आपण समजून घेणार आहोत की आकलन जे आहे विद्यार्थ्याचं, वाचन जे आहे ते विद्यार्थ्याचं, हे होत असताना
त्याला समजपूर्वक वाचनाच्या दिशेनं नेत असताना काही मध्ये जे टप्पे आहेत ते होणं गरजेची गोष्ट आहे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकाने जाणीवपूर्वक ती जी प्रक्रिया होत आहे, ती जी प्रोसेस होत आहे, याकडे जर लक्ष दिलं तर विद्यार्थ्यांचं आकलनासहचं जे वाचन आहे ते अतिशय उत्तम प्रकाराने होऊ शकेल. धीरज, पीपीटी सुरू करा, शेअर करा. आता हे आकलनासह वाचन जे आहे, तर हे याच्यामध्ये नेमकी पद्धत काय असते ही आकलनासह वाचनाची? शिक्षकाने कोणत्या पद्धतीने जायला पाहिजे, त्यासाठीची कोणती प्रक्रिया त्यानं फॉलो केली पाहिजे, जेणेकरून आकलनासह वाचनाची तंत्र विद्यार्थ्यांना समजू शकतील. असा खरं तर आजच्या या आपल्या सेशनचा सगळ्यात महत्वाचं हे उद्दिष्ट आहे. मग ही जी अध्यापनाचं तंत्र आहे, हे जे आकलनासह वाचनाची पद्धती आहे, त्याच्यामध्ये प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडल्या जाव्यात. कारण असं आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की विद्यार्थी जे वाचतो, म्हणजे त्याच्या पूर्वीची जी प्रक्रिया आहे त्याची, की त्याला ध्वनींची जाण निर्माण होणं, त्याला अक्षर आणि चित्र जे आहे, म्हणजे अक्षराचा ध्वनी, त्याचा आवाज आणि त्याचं चित्र, याच्यामध्ये जे काही त्याचं डिकोडिंग झालेलं आहे, हे डिकोडिंग झाल्यानंतर एका पुढे एक अक्षर, एका पुढे एक ध्वनी, एका पुढे एक शब्द वाचत गेल्यानंतर पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाबरोबर, दुसऱ्या शब्दाचा नंतरच्या शब्दाबरोबर, पाठीमागच्या अर्थाचा पुढच्या अर्थासोबत जे काही प्रक्रिया तो विद्यार्थी मेंदूमध्ये घडवत असतो, तर ती प्रक्रिया नेमकेपणानं घडवण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे आहे, या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. पीपीटी पुढे घ्या सर. आपल्याला माहित आहे की हा शासनाचा जो 5 मार्चचा निपुण महाराष्ट्र हा शासन निर्णय आहे, त्यामध्ये आपण ज्या बाबी आतापर्यंत पाहिलेल्या आहेत, त्यामध्ये अध्ययनाचे स्तर सांगितलेले आहेत. समोर जे तुम्हाला अध्ययनाचे स्तर दिसत आहेत, त्या स्तरासाठी आपल्याला जर काम करायचं असेल, विद्यार्थ्यांना साधी 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली वाक्य वाचता यायला पाहिजे आहेत, किंवा 4 ते 5 शब्दांची, सोप्या शब्दांची वाक्य तयार जी करता आली पाहिजेत आणि करता आलेली वाक्य वाचता आली पाहिजे आहेत. असं ज्या वेळेला आपण उद्दिष्ट समोर ठेवत आहोत, तेव्हा आपण काय करणार आहोत हे आज आपण पाहणार आहोत. पुढे खरं तर आपण 3री, 5वी आणि 6वी ते 8वी शिवाय इयत्ता 2री, म्हणजे 2री पासून 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या समजपूर्वक वाचनाचा प्रवास कसा व्हायला पाहिजे आहे, याच्या आधारावर आपण आज बोलत आहोत. आणि जेव्हा आपण असं म्हणत आहोत की जर उद्दिष्ट आपण लक्षात घेतलं, वाचनाचं उद्दिष्ट आपण लक्षात घेतलं, तर पहिल्यांदा प्रथम भाषेसाठी जर आपण विचार केला तर 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित उतारा योग्य वेगानं आणि योग्य अचूकपणे त्याला आकलनासह वाचता येणं हे उद्दिष्ट आहे वाचनाचं. आणि जर हे वाचनाचं उद्दिष्ट पूर्ण करायचं असेल आपल्याला, तर 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारचं वाचनाचं साहित्य पुरवलं पाहिजे, वाचनाची प्रक्रिया होत असताना, उतारा वाचत असताना, परिच्छेद वाचत असताना, तो अपरिचित असू दे किंवा परिचित असू दे, आपण कोणत्या मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आहे, या संदर्भाने आज आपण विचार करणार आहोत. पुढे एकतर मुळातच शिक्षण परिषदा आपण ज्या घेतो आहोत, तर शिक्षण परिषदा आपण जसं दर महिन्याला घेत होतो, जिल्हा स्तरावरची शिक्षण परिषद, तालुका स्तरावरची शिक्षण परिषद आणि मग नंतर केंद्र स्तरावर तुमच्याकडे प्रत्यक्ष शिक्षकांच्या समवेत होणाऱ्या ज्या चर्चा आहेत, त्याला पीपीटीचा आधार आणि जे काही नवीन ट्रेंड्स येत आहेत यावर आपण शिक्षण परिषदा घेत होतो. मात्र आता जो आपण रिगरस ज्या काही शिक्षण परिषदा घेत आहोत, आपण दर आठवड्याला शिक्षण परिषदेचं आयोजन करत आहोत, कारण आपल्याला 30 जून पर्यंत मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, ज्याला आपण FLNच्या अनुषंगानं विद्यार्थी निपुणची जर उद्दिष्ट आपण FLNची जर त्याला पूर्ण करायची असतील भाषा आणि गणिताची, तर आपण कशा पद्धतीने काम करणार आहोत यावर जसं मार्गदर्शन आपल्याला या शासन निर्णयातून मिळालेलं आहे, त्या मार्गदर्शनानुसार आपण कृती आराखडा तयार करायचा असेल आपल्याला, तर आपण कशा पद्धतीनं सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत राहू शकणार असू, या संदर्भामधलं हे मार्गदर्शन आहे. खरं तर ज्या वेळेला आपण असं म्हणतो आहे की आज आपण नेमकं हे काय बघणार आहोत, तर वाचनाची प्रक्रिया आणि अध्ययन निष्पत्ती यामध्ये वाचनाची प्रक्रिया जर व्यवस्थित पद्धतीने झाली, तर विषयाची
किंवा भाषेची जी अध्ययन निष्पत्ती आहे त्या संदर्भानं आपल्याला काम करता येऊ शकतं. ते कशा पद्धतीनं हे आज आपण पाहणार आहोत. जर अर्थ समजून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती ज्या टप्प्याटप्प्यानं होत आहे ते टप्पे कसे आहेत, एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीनं जात आहेत हे आपल्याला समजून घेता येणार आहे. ओघवतं वाचन ज्याला म्हणतो आहे आपण, वाचनाची गती म्हणतो आहे, वाचनाचा वेग ज्याला म्हणतो आहे, समजपूर्वक वाचनाचा वेग जेव्हा म्हणतो आहे, तर हे नेमकं काय आहे आणि याचा आकलनाशी काय संबंध आहे या संदर्भाने आज आपण चर्चा करणार आहोत. ओघवत्या वाचनासाठी प्रारंभिक स्तरावरची जी मुलं आहेत तर त्यांना आपण मदत कशी करणार आहोत, त्यासाठी त्यांना आपण चढ उतार, ओघवतेपणासाठी जे स्वरचिन्हांचा वापर आहे, त्याच्यावरचे जे आघात आहे बोलतानाचे, ज्याला आपण म्हणतोय की आरोह अवरोहासहचं वाचन आहे, तर हे आपण कसं घेणार आहोत हे आपण आज शिकणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्याने अपरिचित उतारा जो आहे तो विद्यार्थ्यांना समजपूर्वक वाचनाच्या दिशेने घेऊन जाणारा होऊ शकतो आणि ही प्रश्नांची रचना आपण कशी करायला पाहिजे आहे या संदर्भाचा एक छोटासा व्हिडिओ पाहणार आहोत. आता जेव्हा आपण असं म्हणतोय की वाचनाची प्रक्रिया, खरं तर तुम्हाला सर्वांना सांगायला मला एक गोष्ट आवडेल की आपण जेव्हा एखादा आजही जेव्हा एखादा शासन निर्णय येतो, शासन निर्णय मी याकरता म्हणत आहे की ती एक शासनाची भाषा आहे, त्याला काही पारिभाषिक शब्द आहेत, त्या प्रशासनाच्या भाषेला एक नियम असतो की कोणत्या प्रकारची भाषा तिथे वापरली गेली पाहिजे. तर आपण आजही एवढ्या वयाचे होऊन इतक्यांदा आपण भाषेच्या संदर्भाने काम केलेलं आहे, वाचलेलं आहे, वाचता येत आहे, आपण समजपूर्वक वाचन करत आहोत असं जे आपल्याला वाटतं, तरी सुद्धा एक शासन निर्णय वाचताना आपल्याला तो पुन्हा पुन्हा वाचावा लागतो. मग शासन निर्णय वाचताना आपल्याला पुन्हा का वाचावा लागतो? कारण आपण त्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. हा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजे काय आहे, तर त्याचं दृढीकरण करतो, त्याचा सराव पण करतो, त्याला पहिल्या संदर्भाने वाचायला पण शिकतो. आणि हे जे संदर्भ आहे, दृढीकरण आहे, पुन्हा वाचणं आहे, पहिल्या आशयाच्या अनुसरणानं दुसऱ्या आशयापर्यंत जाणं आहे, हेच खरं तर आकलनासह वाचनाच्या पायऱ्या आहेत की जे आपण इंग्रजीच्या संदर्भानं जर मी आता उदाहरण दिलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ते पटू शकेल. ते याकरता की समजा एक अख्खं सेंटेन्स आहे आणि त्या अख्ख्या वाक्यामध्ये जर मला एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नाही तर मला त्या अख्ख्या वाक्याचा अर्थबोध होत नाही. जो अर्थबोध होईल तो पूर्णतः आकलनासह होत नाही आणि मग ते कुठेतरी समजून घ्यायला काहीतरी कमी पडतं. तेव्हा त्या शब्दाचा अर्थ शोधण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतो, आपण प्रयत्न करतो. इंग्रजीचं वाक्य वाचताना ज्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाही त्या शब्दाचा अर्थ माहित करून घेण्यासाठी आपण स्वतः जी धडपड करतो, तीच धडपड भाषेच्या संदर्भानं इयत्ता 1ली ते 5वी किंवा इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांची होत असते की या शब्दाचाच अर्थ मला माहित नाही तर मी पुढे कसं जाणार आहे. आणि मग जेव्हा आपण असा विचार करतो की या शब्दाचा अर्थ जाणून घेणं, ज्याला आपण शब्द भांडार म्हणतो किंवा व्होकॅब्लरी म्हणतो, ही व्होकॅब्लरी जर आपल्याला वाढवायची असेल, हे शब्द भांडार जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपण काय करतो, काही छोट्या छोट्या ट्रिक्स आतापर्यंत आपण सुद्धा वापरत आलेलो आहोत. ती ट्रिक्स काय आहेत त्या, तर एकदा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जो अवघड शब्द वाटतो आहे, अवघड म्हणण्यापेक्षा की जो समजायला थोडासा वेळ लागणार आहे असा जो शब्द आहे, किंवा अवघड शब्द किंवा कठीण शब्द असं म्हणण्यापेक्षा आपण नवीन शब्द असा शब्द प्रयोग करूया. जो शब्द नवीन आहे त्या विद्यार्थ्यासाठी, अवघड नाही येतो पण तो नवीन आहे, तर हा नवीन शब्द जर विद्यार्थ्याला माहिती करून घ्यायचा असेल तर त्या शब्दाला अंडरलाईन आपण करतो. जसं समजपूर्वक वाचन आणि आकलनासह वाचनामध्ये एखादा उतारा तुमच्या समोर दिला तर सगळ्यात त्यातली महत्वाची बाब आहे, लक्षात ठेवा की त्याचं टायटल आपण वाचतो. जेव्हा आपण टायटल वाचतो, शीर्षक वाचतो, त्यावेळेला आपल्याला त्या खाली परिच्छेदामध्ये काय असणार आहे याचा अंदाज शीर्षकाच्या 2-3 शब्दांमध्येच आपल्याला आलेला असतो. म्हणजे शीर्षक जी गोष्ट आहे, ज्याला हेडलाईन म्हणतो आपण, ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे हेडलाईन जर तुम्हाला वाचता आली, हेडलाईनचा तुम्हाला अर्थ समजला, तर खाली परिच्छेदामध्ये काय आहे याचा तर्क, याचा अंदाज, याचा अनुमान विद्यार्थी करू शकतात, आपणही करू शकतो. म्हणून हेडलाईन ही महत्वाची आहे. नंतर आपण जर विचार केला की हेडलाईन झाल्यानंतर आपण जेव्हा परिच्छेद वाचायला सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जे शब्द येत नाहीत आणि जे महत्वपूर्ण वाटतात त्यांना आपण अंडरलाईन करतो. बघा, 2 गोष्टी आहेत. ज्याचा अर्थ आपल्याला माहिती नाही
आणि ज्याचा अर्थ आपल्याला माहित आहे आणि तो महत्वाचा आहे असं आपल्याला वाटतं आहे शब्द त्या वाक्यातला, तर ह्या दोनही शब्दांना आपण अंडरलाईन करता आली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना ही सवय आपण लावली पाहिजे. ती याकरता की त्या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घेणं आणि त्या शब्दाच्या अर्थाच्या अनुषंगानं त्या संपूर्ण वाक्याला अर्थ लावण्यासाठी आपल्याला उपयोगी अशी प्रोसेस निर्माण करणं, यासाठी ही अंडरलाईन महत्वाची आहे. दुसरं आहे की समजा एखादं वाक्य आपण वाचलं, तर या वाक्य वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की याचा अर्थ मला समजला नाही, तर आपण काय करतो की नेहमी पहिलं वाक्य वाचतो, परत एकदा त्याच्या आधीचं वाक्य वाचतो, पुन्हा त्याच्या नंतरचं वाक्य वाचतो, आणखी एखाद दुसरं आपण वाक्य पुढे वाचत वाचत जातो आणि पुन्हा मग व्यवस्थित पद्धतीनं पहिल्या ओळीपासून, पहिल्या शब्दापासून, पहिल्या वाक्यापासून वाचायला सुरुवात करतो. हे जे आहे ना आपण जी प्रोसेस करतो, ती सगळी प्रोसेस ही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे आधी वाचण्याचा प्रयत्न करणं, जे येते त्याला अर्थ लावणं, जे येत नाही त्याला संदर्भ लावणं आणि त्या संदर्भानं त्यापर्यंत पोहोचणं. ते संदर्भ लावताना काही प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे आहेत आणि त्या प्रश्नांच्या उत्तराच्या अनुषंगानं संदर्भासह वाचन त्या मुलाला आकलनासह करता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग इथे येतो. म्हणजे आपण पहिल्यांदा बघितलं की शीर्षक जे टायटल आहे ते खूप महत्वाचं आहे. दुसऱ्यांदा आपण बघतो आहोत की अंडरलाईन करणं शब्दांना, ही सवय विद्यार्थ्यांना जर तुम्ही वाचन करताना लावली, हातामध्ये असणारी पेन्सिल, जसं आपण म्हणतो की बोट ठेवून वाचता आलं पाहिजे, तसं पेन्सिल ठेवून वाचणं आणि जिथे अवघड वाटतंय, जिथे नवीन शब्द आलेला आहे, जिथला अर्थ आपल्याला कळालेला आहे आणि तो खूप चांगला वाटतोय, मला समजपूर्वक वाचनाच्या दृष्टिकोनातून योग्य वाटतो आहे, त्याचा काहीतरी सार तिथे आहे असं वाटतंय, त्याला अंडरलाईन करणं हे अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. मग त्याच्या पुढे जाऊन काय, तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याचा अर्थ लावतो आपण, ज्याला मिनिंग म्हणतो, मिनिंग नेमकं अर्थ लावणं म्हणतो, हे आपण करतो. आणि सगळ्यात शेवटची जर पायरी आपण म्हटलं समजपूर्वक किंवा आकलनासह वाचनाचे, की त्याचा सारांश स्वतःच्या शब्दामध्ये नेमकेपणाने सांगता येणं. मला असं वाटतं आपण शिक्षक म्हणून काम करत असताना आपण ज्या पद्धतीच्या परीक्षा पद्धतीला तोंड दिलेलं आहे, त्या परीक्षेमध्ये आपण आकलनासह वाचन, ज्याला सारांश लिहा असा 10वीला सुद्धा प्रश्न आपल्याला होता बघा. उतारा जो आहे त्याचा सारांश लिहायचा होता. आपण तेव्हा सारांश लिहिताना काय करायचो? मला असं वाटतं की आता जे झूमला जॉईन झालेले आहे तर त्यांनी ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा घेऊया. की आपल्याला हा प्रश्न असायचा की दिलेल्या उतार्यावर चा सारांश लिहा, असा एक प्रश्न असायचा. तो 5 गुणांना प्रश्न असायचा. मग आपण तो सारांश लिहिताना कसं लिहायचो? हँड रेज कराल? एखादा परिच्छेद आहे, तो जर 15 ओळींचा एक परिच्छेद आहे किंवा 10 ओळींचा एक परिच्छेद आहे, तर सारांश लिहायचा म्हणजे पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये काय येते की त्याचा थोडासा भाग कमी करायचा. म्हणजे जे आपल्याला आवश्यक शब्द वाटत आहेत तेवढेच घ्यायचे, अनावश्यक शब्द गाळून टाकायचो आणि फक्त 10 ओळीचा आपण 5 ओळी करण्याचा प्रयत्न करायचो. हा सुद्धा सारांश लेखनाचा भाग हा आकलनासह वाचन झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी होता खरं तर. म्हणजे आपण नव्यानं आता काहीही करत नाही, पण आपल्याला तेव्हा शिक्षकांनी ज्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीमध्ये नेमकेपणाने अर्थ लावणं, अनेक शब्दांसाठी एक शब्द वापरणं, समानार्थी शब्द वापरणं, वाक्प्रचार आणि म्हणींचा वापर खूप मोठा अर्थबोध देण्यासाठी खूप कमी शब्दांमध्ये तो असतो म्हणून त्याचा वापर करणं, या सगळ्या व्यावहारिक बाबींवर हे सगळं व्याकरण उतरवणं जे आहे ते म्हणजे खरं सारांश लिहिणं आहे. पण आताच्या घडीला आपण एमपीएससी किंवा युपीएससी चे जेव्हा पेपर देतो, डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा वर्णन पेपर लिहित असतो आपण, त्यावेळेला नेमकेपणानं विहित वेळेमध्ये तो पेपर जर आपल्याला संपवायचा असेल तर आजही आपल्याला तो प्रश्न वाचल्या वाचल्या आकलन झाल्याशिवाय तो पेपर तुम्ही सोडवू शकत नाही. म्हणजे FLN मध्ये आकलनासह वाचनाची गरज का आहे, तर विद्यार्थी जेव्हा त्याला लिहिता येतंय, त्याला वाचता येतंय, त्याला बोलता येतंय, त्याला भाषण करता येत आहे, असं जे काही आपण सरानुसार कौशल्यानुसार त्याच्याविषयी बोलत आहोत, त्यामध्ये सगळ्यात पुढे जाऊन महत्वाच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कमी वेळामध्ये प्रश्न वाचून त्याचं आकलन होण्यासाठीच्या ह्या सगळ्या पायऱ्या आहेत.
म्हणून आता जर आपण ह्या गोष्टींच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं, अंडरलाईन करायला शिकवलं, त्याची समरी काढायला शिकवली त्याला, तर HARMS या पद्धतीने आपण आकलनावर आधारित वाचन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो असं मला वाटतं. मग त्यासाठी प्रश्न विचारणं असेल, पुन्हा त्या पाठामधल्या मतितार्थाकडे जाणं असेल, ज्याला हेतू प्रश्न असं म्हणतो, नेमका पिन क्वेश्चन ज्याला म्हणतो आहे, हे जे काही टेक्निक्स आहेत ते आपण बघणार आहोत. मी संगीता लंघे मॅडम ज्या आपल्या शिक्षिका आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी या संदर्भाने पुढे त्या तंत्राच्या संदर्भाने बोलावं. संगीता मॅडम. उपस्थित सर्वांना नमस्कार. मी सौ संगीता सोमनाथ लंगे. खूप छान मॅडम आपण स्पष्टीकरण दिलं. त्याला पुढे जोडून मी आता आकलनासह वाचन शिकवण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा प्रक्रिया जी आहे, प्रोसेस जी आहे, ती कशा प्रकारे असायला हवी त्याबाबत थोडक्यात सांगेन. जर पहिली पद्धत पाहिली तर पूर्व वाचन क्रिया आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगायची आणि त्याच्यामध्ये जी मुख्य कल्पना असेल किंवा शब्द जर नवीन आले असतील, आपण हा जो आकलनासह वाचनाचा भाग बघत आहोत तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पाहत आहोत आणि त्या दृष्टीने त्यांना पार्श्वभूमी आपल्याला आधी समजावून सांगावी लागेल. आणि आपल्याला वाचन घेत असताना अपेक्षित उद्दिष्ट काय असतील ती आपल्याला ठरवावी लागतील. आता दुसरी जर प्रक्रिया पाहिली, आपण दुसरी पद्धती पाहिल्या तर त्याच्यामध्ये प्रश्नोत्तर पद्धती आपल्याला वापरावी लागेल. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये आपण पाहिलेलं आहे हायर ऑर्डर क्वेश्चन आणि लोअर ऑर्डर क्वेश्चन. म्हणजे त्यामध्ये आपण वाचनाच्या दरम्यान विद्यार्थी वाचत असतील तेव्हा मध्ये मध्ये त्यांना प्रश्न विचारावे लागतील. आपल्याला प्रश्न विचारायचेच आहेत, कारण जर मुलांना शब्द समजले तर पुढे वाक्य समजेल, वाक्य समजलं तर उतारा समजेल. म्हणून त्यांना वाचनाच्या दरम्यान साधारणपणे प्रत्येक ओळीच्या वेळी विचारलं किंवा 2-2 ओळीनंतर जरी प्रश्न विचारले तरी त्यांना वाचनाचा भाग समजतो किंवा कसे किंवा कुठली अडचण येते हे आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं. प्रश्न विचारताना आपण एकदम त्यांच्याशी निगडीत जे शब्द आहेत, म्हणजे कोण, काय, कधी, कुठे, का, कसे, असे छोटे छोटे शब्द घेऊन त्यांना प्रश्न विचारू शकतो. आणि जेव्हा मोठ्या वर्गासाठी असेल, म्हणजे 4थी 5वीच्या वर्गांसाठी आपण जर समजपूर्वक वाचन घेत असाल तर तिथं मात्र आपल्याला उच्चस्तरीय विचारांचे प्रश्न विचारता येतील. आता या प्रोसेसमध्ये पुढे जात असताना तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण पाहूया की मुख्य संकल्पना मुलांना शोधता आली पाहिजे. म्हणजे एखादा आपण जर उतारा दिला त्यांना वाचायला तर त्याच्यामध्ये मुख्य भाग काय असणार आहे. समजा आपण एखादा वातावरणाविषयीचा उतारा दिला तर त्याचे घटक किंवा उपघटक नंतर येतील, पण मुख्य भाग काय असेल हा मुलांना शोधता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणही त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचंय. त्याच्यातल्या उपकल्पना काय असतील किंवा त्यातील तपशील मुलांना ओळखता यावा यासाठी आपल्याला मदत करायची. चौथ्या टप्प्याकडे जाऊया आपण. जेव्हा मुलांना एखादी माहिती वाचायला देतो, एखादा उतारा वाचायला देतो, तेव्हा जर त्या माहितीचं आपण दृश्य रूपांतरण जर केलं, म्हणजे उतारा आणि त्याच्याबरोबर एखादं चित्र दिलं, वर्गनिहाय स्तरनिहाय आपण ही कृती घ्यायची आहे. कारण शब्द आणि चित्र यांची जर सांगड घातली तर मुलांना लवकर समज प्राप्त होते आणि ते आकलनासह वाचू शकतात. बऱ्याचदा मुलांचं असं होतं की ते वाचायला सुरुवात केली की शेवटपर्यंत थांबत नाही आणि मग काय वाचतात, फक्त वाचन त्यांचं चालू असतं, परंतु त्यांना ते कितपत समजतं हे चित्रातून आपण जाणून घेऊ शकतो. त्यांनाही चित्राद्वारे जास्त समजतं. आता पुढची पद्धत आहे म्हणजे पूर्वानुमान आपल्याला त्यांना लावायला शिकवायचंय, सांगायचंय. म्हणजे जर उतारा वाचला तर त्याच्या पुढे काय घडेल बरं असा अंदाज त्यांना लावता येईल. कारण जर उतारा समजला तर नक्कीच पुढे काय होईल हे ते सांगू शकतात. मॅडमनी जसं सांगितलं की पूर्वी आपण सारांश लेखन करत होतो, 1/3 सारांश करायचा असायचा, पण आपल्याला आकलन न झाल्यामुळे, न समजल्यामुळे आपण काही शब्द गाळायचो किंवा कमी लिहायचंय ना, मग आपल्या मनाने काही शब्द टाकून कितपत समजलाय हे जरी जाणून घ्यायचं असेल तरी पण आपल्याला मात्र जेवढं समजेल त्याच्यात आपण थोडेसे भर घालून किंवा आहे त्या वाक्यातील शब्द कमी करून आपण उतार्याचं सारांश लेखन करत होतो. मग मुलांनी सारांश लेखन कसं करायचं हे आपण त्यांना समजावून सांगून
त्यांचा उतारा वाचन करून झाल्यानंतर ते जो उतारा लिहितील तो त्यांच्या समजातून लिहिलेला असेल. त्याच्यामुळे तो सारांश लेखन आपण वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की मुलांना कितपत तो उतारा किंवा आपलं उद्दिष्ट काय आहे हे पूर्ण झालं की नाही हे आपल्याला समजेल. त्याच्यानंतर पुढची पायरी किंवा पुढची पद्धत आहे की स्वमूल्यांकन आणि सहमूल्यांकन करायचंय. मग आता स्वमूल्यांकन आपण आताच्या प्रशिक्षणामध्ये पाहिलं की समग्र प्रगती कार्ड भरताना आपल्याला स्वमूल्यांकन, सहाध्यायी मूल्यांकन, पालकांकडून मूल्यांकन आणि शेवटी शिक्षक मूल्यांकन करणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये आपल्याला स्वमूल्यांकन करायचंय आणि त्यांच्यामध्ये मित्रांमध्ये किंवा वर्गामध्ये चर्चा घडून आणायची. म्हणजे मग मित्राला समजेल की त्याच्या मित्राने काय वाचले आणि ते झाल्यानंतर आपल्याला पुढची पद्धत वापरायची, पुढची प्रक्रिया करायची ते म्हणजे नाट्यीकरण करून घ्यायचंय. एखादा उतारा जर आपण त्यांना दिला असेल किंवा एखादा प्रसंग आपण त्यांना वाचायला दिला असेल तर ते नाट्यीकरण कसं करू शकतात ते आपल्याला समजावून सांगायचंय आणि त्यांच्याकडून नाट्यीकरण करून घ्यायचंय. जेव्हा मुलं नाट्यीकरण करतील तेव्हा त्यांना एखादी भूमिका दिल्यानंतर ती पूर्ण समजून उमजून करतील आणि केल्यानंतर त्यांना अधिकचा तो उतारा समजेल, तो प्रसंग समजेल. त्याच्यानंतर आपल्याला त्या वाचनावर चर्चा घडून आणायची. चर्चा घडून आणताना आपण मुक्त चर्चा घेऊ शकतो. मुलांमध्ये जोड्या पण लावू शकतो. त्यांना त्यांची मतं मांडण्याचा आपण मतं कशी मांडली पाहिजेत किंवा काय मांडायची याबाबत सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करू शकतो. तुलना पण करायला लावू शकतो की कोणी कसा छान वाचला किंवा त्याच्यामध्ये आणखी काय भर घालता येईल याबाबतही आपण छानशी चर्चा मुलांकडून करून घेऊ शकतो. त्याच्यानंतर उतारा वाचल्यानंतर तो कितपत समजला याच्याही पुढे जाण्यासाठी आपण त्यांच्याकडून प्रश्न तयार करून घेऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्न कौशल्य जर मुलांमध्ये प्राप्त झालं तर त्यांना तो उतारा अतिशय उत्कृष्टरित्या समजला असा आपल्यालाही समजेल. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यानं आपण समजपूर्वक वाचन मुलांना येतं की नाही, झालं की नाही, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आपण समजावून घेऊ शकतो आणि समजपूर्वक वाचनापर्यंत जसं आपला आत्ताचा जो GR आहे 5 मार्चचा त्या GR नुसार 100% विद्यार्थ्यांना 100% अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी हे जे टप्पे आहेत किंवा आपल्या डाएट मार्फत जी प्रक्रिया जे उपक्रम राबविले जातात आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी डाएटने खूप मोठी संधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. एखादा मुलगा जर आपला मागे राहिला वाचन तर मला असं वाटतं की 100% मुलांना येतच. वाचन आपल्या मुलांना येतं पण फक्त थोडासा टचअप म्हणजे आता मी ज्या पायऱ्या सांगितल्या त्या पायऱ्यानुसार आपण जर गेलो तर आकलनासह वाचन म्हणजे आजच्या या तासिकेचं जे उद्दिष्ट आहे की आकलनासह विद्यार्थ्यांना वाचन झालं पाहिजे, समजपूर्वक वाचन झालं पाहिजे. ते समजपूर्वक वाचन होण्यासाठी नक्कीच मदत होईल. मॅडमनी अतिशय उत्कृष्ट तंत्र सांगितलेले आहेत. हार्म्स तंत्र सांगितलेलं आहे म्हणजे शीर्षक किंवा अंडरलाईन करणं, संदर्भ लावणं, त्याचा अर्थ लावून शेवट म्हणजे त्या मुलांनी प्रतिसाद देणं आणि ह्या प्रक्रिया जेव्हा पूर्ण होतील तेव्हा मला वाटतं की आकलनासह वाचन अतिशय उत्कृष्टरित्या विद्यार्थी करू शकतील आणि आपल्याला जी अडचण येत होती आपण शिक्षण घेत असताना तशी अडचण आताच्या मुलांना मात्र अजिबात येणार नाही. कारण त्यांना लहानपणापासून शब्दांचे अर्थ, नंतर वाक्याचा अर्थ, उतार्याचा अर्थ, गोष्टीचा अर्थ ते सांगू शकतील आणि छानसं आकलनासह वाचन त्यांचं लहानपणापासून होईल. धन्यवाद सर. ओके, थोडस धीरज सर आपण ही PPT गो थ्रू करूया आता. की आपण आता बघितलं की ज्याला हार्म्स HARMS या पद्धतीने खरं तर आकलनासह वाचनाचे हे टप्पे आहेत असं म्हणायला हरकत नाही. ती प्रक्रिया मेंदूमध्ये या पद्धतीने होते. आता आपण बघितलं की प्रश्न विचारणं, मध्यवर्ती कल्पना समजावून घेणं ह्या सुद्धा खूप महत्वाच्या बाबी आहेत आणि त्या मुलाला त्या पॅरेग्राफ मधली, त्या परिच्छेदातली, त्या उतार्यामधली मध्यवर्ती कल्पना समजली आहे की नाही हे पाहण्यासाठी योग्य प्रकारच्या प्रश्नांची निर्मिती करणं आणि ते प्रश्न त्या विद्यार्थ्यांना विचारणं अशा पद्धतीनं सहभागी पद्धतीनं हे वाचन तुम्ही घेऊ शकता. आता बघा याच्यामध्ये काय आहे की नेमकं आपण असं म्हणतोय की पूर्वज्ञान आहे, जे वाचकाचं पूर्वज्ञान आहे, जो वाचणार आहे त्याचं, ज्या मजकुरामध्ये दिलेली माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्या परिस्थितीमध्ये तो वाचन करतो आहे
कारण त्या परिस्थितीनुसार तो त्या शब्दांना अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच्या दरम्यान जी काही प्रक्रिया घडती आहे ती म्हणजे खरं तर अर्थपूर्ण वाचनाची ही प्रक्रिया आहे, आकलनासह वाचनाची प्रक्रिया आहे. पुढे जाऊया पीपीटी. की ही जी जबाबदारी आहे, समजून घेण्याची जबाबदारी, ती कुणाची आहे? तर मुलांची आहे असं आपण म्हणतो आहे. मग जर अर्थपूर्ण लिखित जो मजकूर आहे, ज्याला आपण म्हणतोय की त्याचं डिकोडिंग झालेलं आहे, म्हणजे ध्वनींची जाण झालेली आहे, त्याला ध्वनींचे उच्चार माहिती आहे, त्याचे चित्र माहिती आहे, त्याला लिपी माहिती झाली आहे, त्याला न कसा लिहितात, ण कसा उच्चारतात यातले भेद माहिती झालेले आहेत, आणि मग तो आकलनासह वाचनाला सुरुवात जर त्यांनी केलेली आहे, तर ही संपूर्ण जबाबदारी जी आहे ती विद्यार्थ्याची आहे, त्या मुलाची आहे. मग जेव्हा ती मुलाची आहे त्यावेळेला तो स्वतंत्र वाचन करेल, म्हणजे स्वतः करेल, स्वतः अर्थ लावण्याचा प्रयत्न करेल. मार्गदर्शक वाचनामध्ये काय होतं, किंवा मार्गदर्शित वाचन कशाला म्हणतो आपण, की मुला जबाबदारी घेतच, पण त्याच्यामध्ये मार्गदर्शन किंवा मदत घेतली जाते. सहभागी वाचनामध्ये काय होतं, की मजकुराचा अर्थ आहे तो जो समजण्याच्या प्रक्रियेमध्ये मूल स्वतः सहभागी होत असतं, त्याला आपण सहभागी वाचन असं म्हणतो. आणि प्रकट वाचनामध्ये बहुतांश वेळेला, म्हणजे बऱ्याच वेळेला, मोठ्या व्यक्ती ज्या पद्धतीने वाचतात, जिथे आरोह अवरोह घेतात, जिथे स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविरामामधले जे काही सूक्ष्म भेद आहेत हे सुद्धा त्यांच्या वाचनातून लक्षात येतात, त्या पद्धतीचं ते प्रकट वाचन घेतलं जातं. म्हणजे वाचनाचे जरी हे प्रकार आपण बघितले, की स्वतंत्र वाचन असेल, मार्गदर्शित वाचन असेल, किंवा सहभागी वाचन असेल, किंवा प्रकट वाचन असेल, तर त्याची जी प्रक्रिया आहे, त्याची जी प्रोसेस आहे, ही विद्यार्थ्याच्याकडून होत असते. त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर त्याला आकलनासह समजपूर्वक वाचन करता आलं पाहिजे. आणि ही सवय जर तुम्ही लहानपणापासून लावली तर 100% विद्यार्थी हा आकलनासह वाचनाच्या दृष्टिकोनातून ईच अँड एव्हरी पॅरेग्राफ परिच्छेद आहे तो वाचू शकेल. कारण एक गोष्ट लक्षात येते, म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. खरं शिक्षक म्हणून तुम्ही जेव्हा वर्गामध्ये हे अध्यापन करत असता, म्हणजे नेहमी म्हणते मी की शिक्षक हा छोटासा खरं संशोधक असतो, कारण त्यांनी स्वतःची एक मेथड शोधून काढलेली असते की या मुलाला शिकवण्यासाठी माझी स्वतःची काय पद्धती आहे. तर या ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही शिकवत असता त्याला नावं कदाचित भाषा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ही असतील, ज्याला आम्ही प्रकट वाचन म्हणतोय, सहभागी वाचन म्हणतो आहे, स्वतंत्र वाचन म्हणतो आहे. पण हे सगळं करत असताना मूल जे काही करतं त्या प्रत्येक टप्प्यावर त्याला वाचनासाठी उपयुक्त असा, वाचनीय असा उतारा देणं, वाचनीय असे वेगवेगळे उतारे देणं, चांगल्या गोष्टी वाचायला देणं, त्याला त्याच्या वयोगटानुसार योग्य फॉन्ट असणारं वाचायला देणं, ते फॉन्ट जे आहे, जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे ज्याला मनोरंजक आहे असं आपण म्हणतो आहे, आनंददायी वाचन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर त्याला एकत्रितपणे पुरवल्या तर त्याचा वाचनाचा वेग, वाचनाची गती ही वाढू शकते. एक उदाहरण मी खरं या दृष्टिकोनातून देऊ इच्छिते, की प्रेषित नावाचं जयंत नारळीकरांचं एक पुस्तक आहे. मला वाटतं प्रत्येकानं जवळजवळ ते शिक्षकाने वाचावं असंच ते पुस्तक आहे. तुम्ही सर्वांनी ते वाचलं पण असेल. त्या प्रेषित नावाच्या पुस्तकामध्ये एक वेळ अशी येते की साधारणतः 40 पानांपर्यंत तुम्ही जेव्हा येता आणि त्याच्या पुढे तुम्ही जेव्हा ती वाचनाला सुरुवात करता, त्याच्यामध्ये क्युरिओसिटी इतक्या उत्तम पद्धतीने जयंत नारळीकरांनी त्याच्यामध्ये आणलेली आहे की आपला वाचनाचा वेग अफाट होतो, अफाट. म्हणजे जो तुमच्या दैनंदिन वाचनाचा वेग आहे त्यापेक्षा कैक पटीनं तिथे तुमचा वेग वाढतो. तर ते पुस्तक वाचताना मला जितक्या वेळेला मी वाचलं, वेगवेगळ्या संदर्भानं ज्याला मी म्हणते, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये मी ते वाचलं, तेव्हा माझ्या ही गोष्ट लक्षात आली की वाचनाचा वेग वाढायला वाचनाचं साहित्य पण त्या दर्जाचं असायला पाहिजे आहे. म्हणून आकलनासह वाचन, गतीसह वाचन या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या वयोगटाचा विचार करून त्यांना वाचनाला प्रवृत्त करायला पाहिजे आहे. असं भरमसाठ साहित्य, ज्याला समृद्ध साहित्य त्यांच्या पुढे तुम्ही हाताळायला द्यायला पाहिजे, तेव्हा हे खरं आकलनासह वाचन होऊ शकतं. एखादा पॅरेग्राफ वाचणं, त्याच्यावर काही हेतू प्रश्न विचारणं आणि त्या हेतू प्रश्नांच्या आधारावर त्या विद्यार्थ्याचं वाचन झालेलं आहे की नाही हे पाहणं, ही सवय शिक्षकांना आधी स्वतःला लावून घ्यायला पाहिजे, म्हणजे ती विद्यार्थ्यांना लागणार आहे. आणि जेव्हा ती विद्यार्थ्याला लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं भाषेचा जो सर्वोच्च ज्याला आपण म्हणतो आहे क्षमता, FLN न सांगितलेली वाचनाचा कल,
जेव्हा तुम्ही विद्यार्थ्याचा शेवटची 9वी क्षमता आहे FLN न दिलेली की विद्यार्थ्याचा वाचनाचा कल वाढवणे, तर वाचनाचा कल जर तुम्हाला योग्य पद्धतीने त्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल, त्याचा कल जर तुम्हाला वाढवायचा असेल, तर तुम्हाला या पद्धतीच्या सगळ्या प्रोसेस फॉलो करणं आवश्यक आहे. म्हणून आपण या पद्धतीने पुढे पुढे PPT घ्या धीरज सर. खरं तर आपण हे सगळे इयत्ता 5वी, 4थी, 3री, 1ली पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अध्ययन निष्पत्ती ज्या आहेत किंवा वाचनाच्या अध्ययन निष्पत्ती असा शब्द मी इथे वापरणार नाही. अध्ययनाचे स्तर निश्चित झाल्यानंतर ज्या ज्या स्तरावर हे विद्यार्थी इथे आहेत त्यांच्याकरता आपल्याला इयत्तानिहाय काही अपेक्षा पण दिलेल्या आहेत. आणि ह्या इयत्तानिहाय अपेक्षा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपण कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे या संदर्भावर खूप महत्वाची गोष्ट. आपण एक छोटासा व्हिडिओ पाहूया आता आणि या व्हिडिओ नंतर नितीन सर आपल्याशी चर्चा करतील. तर त्यापूर्वी काही प्रश्न आहेत आपल्याकडे की नेमकं बघा निरीक्षणातले मुद्दे काय आहेत. आपण हे ओघवतं जे वाचन आहे याच्यामध्ये एक एक अक्षर जर सुटं सुटं वाचलं तर नेमका त्याचा परिणाम काय होतो असं तुम्हाला वाटतं, असा एक प्रश्न इथे आहे. आणि जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुटी अक्षरं वाचणाऱ्या मुलांना सलग वाचता यावं यासाठी तुम्ही कशी मदत केलेली आहे. तर ह्या 2 प्रश्नांच्या अनुषंगाने आपण थोडंसं हा व्हिडिओ देखील पाहणार आहोत. धीरज सर. मुलांना वाचन करताना वर्गात कशी मदत करायची आणि अर्थकेंद्रित आवाज येतो. वाचन करायला शिकवण्यासाठी वर्गात काय करायचं हे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. लिखित मजकुराचा अर्थ समजण्यासाठी वाचन ओघवते असायला हवे. याची सुरुवात एका शब्दातील सर्व आवाजांचा सलग उच्चार करण्यापासून होते. वर्गातील काही मुले शब्दातील एक एक अक्षर सुटे सुटे वाचतात. उच्चारणात सलगता नसल्यामुळे वाचन अर्थवाही होत नाही. अशा मुलांना शिक्षिका शब्द आणि वाक्य सलग वाचण्यासाठी कशी मदत करते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसेल. आले का सगळे? हो. इथे आपण आता ना एक उतारा लिहिलाय. हा उतारा आपण वाचणार आहे. ठीक आहे, मी सांगीन त्याने पुढे यायचं आहे. एक मिनिट हा. संस्कृत असा उभा राहा बाळा. हा. या शाळेत शिकतो. छान. आता तू वाचतोयस की नाही तर पूर्ण शब्द एकदा वाचशील. हा. मी परत एकदा कसं म्हणशील एकत्र? नगरपालिकेच्या शाळेत हा शिकतो. छान. अंश. आपण बाकीच्या सगळ्यांनी लक्ष द्यायचंय हा फळ्याकडे. अंश वाचतोय. हा. आई शिक्षिका आहे. आई शिक्षिका आहे. मला चित्र रंगवायला आवडते. एकत्र कसा वाचशील परत? आवडते. सो आपण कसं वाचतो बघा. आता वाचताना संस्कृत असेल, अंश असेल है ना, त्यांनी कसं वाचलं? म ला वेलांटी मी, प ला वेलांटी पी, ट. आता हे मी मनातल्या मनात पण करू शकते आणि मी कसं वाचू शकते? मी पीटर असं वाचू शकते मी पीटर. आणि इथे पूर्ण विराम आहे म्हणून मी थांबले. मी पीटर. मी
छोट्या शहरात राहतो. परत एकदा, मला वेलांटी, मी नगर पालिकेच्या. पण हा शब्द एकच आहे की नाही? मग मी तो एकच शब्द कसा वाचतेय बघा. हा, नगरपालिकेच्या, है ना, एकाच ह्याच्यात वाचायचा. शाळेत शिकतो. आता मी हे अख्खं वाक्य कसं वाचू शकते? मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो. आता 1 मिनिट, हा, हे पूर्ण वाक्य कोण वाचून दाखवेल व्यवस्थित? गणेश. 1 मिनिट, गणेश. हा, ठीक आहे, गणेश तू वाच एकदा. माझे बाबा बँकेत नोकरी करतात. ओके, व्हेरी गुड. बस. संस्कृत तू हे वाक्य तिथून वाचून दाखवलंस तरी चालेल. पूर्ण वाक्य वाचायचं आता. हा, माझे बाबा बँकेत नोकरी करतात. हा, मस्त, छान छान प्रयत्न केला आहे संस्कृतने. अंश, पूर्ण वाचायचंय वाक्य. हा, माझे बाबा बँकेत नोकरी करतात. ओके, छान, मस्त. पाहिलत ना, शब्दातील एक एक अक्षर सुटे करून वाचणारी मुलं योग्य पद्धतीने मार्गदर्शन मिळाल्यामुळे शब्द आणि वाक्य सलग वाचण्याचा प्रयत्न करू लागली. आपणही आपल्या वर्गात हे नक्की करून पहा. नितीन सर. धन्यवाद अमृता मॅडम. यस. धन्यवाद अमृता मॅडम. धन्यवाद आदरणीय बच्चा मॅडम. लोणीकंद शाळेमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांचं ओघवतं वाचन आणि समजपूर्वक वाचन यामध्ये सहसंबंध काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. समजपूर्वक वाचनामध्ये शिक्षकाची भूमिका किती महत्वाची आहे हे आपण पाहिलं. आपण बरेच जण म्हणजे वाचन करत असताना आपण गतीवर भर देतो किंवा ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गतीने वाचन करता येतं तो विद्यार्थी अधिक चांगलं वाचन करतो असा एक सर्वसाधारणपणे समज समाजामध्ये म्हणा किंवा पारंपरिक दृष्टिकोनातून आपण 10-15 वर्षापूर्वी नोकरीला लागलो तेव्हा आपल्यामध्ये असायचा. परंतु गेल्या काही वर्षापासून आपण मूलभूत वाचन विकास प्रशिक्षण आलं त्यामध्ये समजपूर्वक वाचनाची संकल्पना आपण अधिक खोलवर जाऊन पाहिली आणि त्यानंतर मग आपल्या सर्वांमध्येच मग प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या प्रश्नपत्रिका लागल्या किंवा सध्या आपण पॅटच्या अध्ययन निष्पत्ती किंवा पॅटच्या अनुषंगाने आपण सध्या जे काम करत आहोत त्यामध्ये समजपूर्वक वाचनाला किती महत्व आहे. आदरणीय बच्चू मला वाटतं मॅडमांनी नितीन मागाशी सरांचा सांगितलं आवाज की ऐकू येत नाही. आपण जे आता समजपूर्वक वाचन म्हणतो आहे, आकलनासह वाचन म्हणतो आहे, पॅटच्या परीक्षांमध्ये होणारं अध्ययन निष्पत्तीवरचं काम आहे, या सगळ्यांचा जर आपण एकत्रित विचार करायला गेलो तर विद्यार्थ्याला प्रश्न वाचता येणं, प्रश्नाचं आकलन होणं आणि आकलनासह त्याचा सारांश त्याच्या मनामध्ये, मेंदूमध्ये त्याच्या कायमस्वरूपी टिकाऊ राहणं. कारण अध्ययनाची मूळ जर व्याख्या आपण मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिली तर कायमस्वरूपी टिकाऊ बदल म्हणजे खरं तर अध्ययन आहे असं म्हटलं जातं. आणि याला कायमस्वरूपी आणि टिकाऊ या 2 शब्दांना जर आपण अंडरलाईन केली तर कायमस्वरूपी टिकाऊ बदल जर आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणायचा असेल, त्यानं वाचलेले शब्द केवळ त्यानं मौखिक भाषा विकास म्हणून न वाचता त्याचा मेंदूवर देखील परिणाम झाला पाहिजे. ती जी विचार करण्याची प्रोसेस तिथे कुठेतरी व्हायला पाहिजे. इतक्या डीपली, इतका खोलवर जर आपण विचार करणार असू तर मला असं वाटतं की विद्यार्थी मोठे झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांचा विचार करत असाल, वार्षिक परीक्षांचा विचार करत असताना किंवा जे आता सध्या एज्युकेशन क्षेत्रामध्ये पुढे जाऊन जे काही स्पर्धात्मक परीक्षा, जेई सारखी परीक्षा असेल, दिलेला प्रश्न आणि त्याचं अर्थपूर्ण वाचन असेल, तर या सगळ्या प्रक्रियेसाठी आपण विद्यार्थी खऱ्या अर्थाने इथे तयार करणार आहोत. कारण आपण जेव्हा भाषा आणि गणिताच्या संदर्भाने विचार करत आहोत त्यावेळेला सुद्धा जर त्याला ते वाक्य व्यवस्थित वाचता आलं तर त्याला विज्ञानाच्या संकल्पना समजायला मदत होणार आहे. विज्ञानाच्या संकल्पनेमध्ये जो मगाशी संगीता मॅडमनी सांगितलं
की त्याचा जो मतितार्थ आहे किंवा मध्यवर्ती कल्पना त्या विद्यार्थ्याला समजायला पाहिजे. तर ही मध्यवर्ती कल्पना म्हणजे नेमकं काय आहे? तर ही जी सेंट्रल थिंकिंग थीम आहे, ही सुद्धा आपण विचारात घ्यायला पाहिजे, ज्याला आपण अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी हे आधी वाचलेलं आहे. हा तात्विक भाग आपण शिकलेलो आहोत, की एखाद्या विद्यार्थ्याची एखादी संकल्पना, एखादा संबोध जर तयार करायचा असेल, तर ती संकल्पना त्याची क्लिअर होण्यासाठी त्याला त्या संकल्पनेच्या संदर्भाने अधिकाधिक अनुभव, अधिकाधिक त्या गोष्टींचं दृढीकरण आणि अधिकाधिक स्पष्टीकरण दिल्यानं ती संकल्पना त्याची पूर्ण होते. आणि हे अधिकाधिक अनुभव हे भाषेतून दिले जातात. मग भाषेतून दिले जाणारे अधिकाधिक अनुभव हे शब्द भांडाराशी सिमिलर जातात. आणि शब्द भांडार जेवढं जास्त, जेवढी व्होकॅब्युलरी तुमची जास्त, तेवढं त्या विद्यार्थ्याला अधिक नॉलेज, अधिक ज्ञान, अधिक माहिती, अधिक संकल्पना, अधिक संबोध क्लिअर होण्यासाठी ही मदत होत असते. आणि म्हणून आकलनासह वाचन ही भाषेची खऱ्या अर्थानं खूप महत्वाची पायरी आहे, की जी शिक्षकांनी अधिकाधिक साहित्य देऊन पूर्ण करून घेणं ही गरजेची गोष्ट आहे. म्हणून आधी आपण ही प्रोसेस समजावून घेऊया, की मेंदूमध्ये नेमकं आकलनासह वाचनाच्या कोणत्या प्रक्रिया विद्यार्थी पार पाडत आहेत आणि ह्या पाडत असताना काही तंत्र, काही टेक्निक्स जी आहेत ती आपल्याला देता येतील का. तर ही सर्वांनी लक्षात ठेवायची तंत्र आणि टेक्निक्स आहे, ज्याला मी आज परत एकदा संपूर्ण सेशनमध्ये आतापर्यंत ज्या गोष्टी झाल्या त्यावर आपण विचार करणार आहोत. की एकतर सगळ्यात महत्वाचं ज्याला हार्म्स, HARMS, H फॉर हेडिंग जे आहे, शीर्षक खूप महत्वाचं आहे. ए म्हणजे काय, तर त्याला अंडरलाईन तुम्ही करता आहात. त्याच्यामध्ये ए मध्ये यू म्हणजे आहे तो खरं तर HURMS. तर ही अंडरलाईन खूप महत्वाची आहे. आणि ही जी अंडरलाईन आहे याच्या आधारावर तुम्ही संकल्पना क्लिअर करण्यासाठी विचार करणार आहात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे मिनिंग, त्याचा अर्थ शोधण्यासाठी संदर्भासह म्हणजे HUR, आर फॉर रेफरन्स म्हणजे संदर्भानं वाचन करणं, त्याच्या अर्थापर्यंत जाणं, मिनिंग पर्यंत झालं एम म्हणजे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं जे आहे की त्याचा सारांश किंवा समरी ज्याला म्हणतो, एस फॉर समरी. तर तुम्हाला त्या समरी पर्यंत पोहोचता येणं, सारांशापर्यंत पोहोचता येणं, मध्यवर्ती कल्पनेपर्यंत पोहोचता येणं, या अनुषंगानं जर वाचन झालं तर मला असं वाटतं भाषेचं वाचन जेव्हा त्याला येणार आहे, जेव्हा तो वाचन करणार आहे त्याच्या प्रथम भाषा, द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषेचं, ही प्रक्रिया भाषेच्या सर्व अंगाने आणि सर्व भाषांकरता उपयोगाची आहे. इंग्रजी असेल, हिंदी असेल, मराठी असेल, या तीनही भाषा याच क्रमानं जर विद्यार्थ्याने वाचायला शिकला तर अर्थपूर्ण वाचनासह पुढची जी काही प्रक्रिया आहे, इतिहासाचं वाचन, भूगोलाचं वाचन, विज्ञानाचं वाचन आहे, तर ते अतिशय उत्तम पद्धतीने त्याला करता येऊ शकेल. आणि म्हणून अर्थपूर्ण वाचनासाठीच्या या प्रक्रिया, त्यासाठी पूरक वाचन साहित्याचा वापर वारंवार करणं, अधिकाधिक मुलांना वाचत करणं आणि अधिकाधिक वाचत करण्यासाठी त्यांना अनंत प्रकारची पुस्तकं देणं, या सर्व बाबी अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण असं की जेवढा अधिक ज्याला समृद्ध अनुभव तुम्ही विद्यार्थ्यांना देणार आहात, तेवढं समृद्ध साहित्य त्यांच्या पुढे तुम्ही ठेवलं गेलं पाहिजे. ना की 1-2 पुस्तकं. त्यांच्या पुढे जर 10 पुस्तकं तुम्ही ठेवली तर किमान एक पुस्तक घेऊन तो विद्यार्थी ते व्यवस्थित पद्धतीने वाचू शकेल. त्याला ते पुस्तक नाही आवडलं, त्यातला आशय नाही आवडला, ती गोष्ट नाही आवडलं, चित्र नाही आवडलं, तो फॉन्ट नाही आवडला, तर त्याला स्वतःला चूज करायला, त्याला स्वतःला आवडीनुसार ते पुस्तक निवडण्याची संधी सुद्धा आपण वर्गामध्ये द्यायला पाहिजे आहे. म्हणजे एकंदरच आपण 1ली ते 8वीच्या वर्गांचा विचार जर केला तर पहिलीसाठी समजपूर्वक वाचनाची प्रक्रिया आणि इयत्ता 8वी मध्ये आपल्या पूरक वाचन साहित्याचा अधिकाधिक वापर करून आपण अर्थपूर्ण वाचनापर्यंत, आकलनासह वाचनापर्यंत, समजपूर्वक वाचनापर्यंत, प्रकट वाचनाच्या माध्यमातून शिक्षक कशा पद्धतीने जाऊ शकतो याचा जर व्यवस्थित खोलपणे विचार केला तर मला असं वाटतं FLN ची उद्दिष्ट निपुण महाराष्ट्र असेल किंवा NEP 2020 मध्ये जे ठरवलेलं आहे की 2026 पर्यंत भाषेच्या 9च्या 9 क्षमता प्राप्त व्हायला, मला असं वाटतं की 100% शिक्षकांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत होणार आहे आणि विद्यार्थी या क्षमता प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीने आजचं आपण सेशन. नितीन सर, काही तुम्हाला शेअर करायचं आहे का? तुमचा आवाज मध्ये डिस्कनेक्ट होतो आहे. ओके. नाही, आवाज मॅडम माझा रेंज कमी आहे शाळेत आज. हा, विषय पुढे जाता का?
चालेल. शिक्षकांना काही आपली मतं मांडायची असतील तर किंवा प्रश्न विचारायचे असतील तर मांडू शकता. धीरज सर, YouTube वर काही प्रश्न आहेत का? अमृता? नाही मॅम, आपण युट्यूब लाईव्ह नाही केलंय ना. ओके, हेच रेकॉर्ड करायचं आपलं हेच ठरलेलं आहे. रेकॉर्ड. मला असं वाटतं इथे थांबावं आता आपण. संगीता मॅडम, आभार मानाल तुम्ही? हो मॅडम, चालेल. ओके. पुन्हा एकदा नमस्ते उपस्थित सर्वांना. आज आपण आकलनासह वाचन शिकवण्याच्या पद्धती व तंत्र भाग 2 यासाठी आपण सर्वजण जॉईन झालेले आहात. उपस्थित सर्वांचं मी आपल्या डाएटच्या वतीनं आभार मानेलच, परंतु त्या अगोदर आपल्या डाएटचे प्राचार्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शेणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपली ही सर्व टीम काम करत आहे, म्हणून साहेबांचे आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे अधिव्याख्याता आदरणीय क्षीरसागर साहेब, आपल्या मराठी विभाग प्रमुख आदरणीय वैशाली बच्छाव मॅडम, अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी आज केलेलं आहे. मॅडम, आपलेही उपस्थित सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि पूर्ण जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानते. त्याचप्रमाणे अमृता मॅडम, जठार सर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी हे तांत्रिक काम केलं, तंत्रज्ञानाचं काम करून सर्वांपर्यंत आपला आवाज पोहोचवला आणि शिक्षकांना आवश्यक व मार्गदर्शक असं या ठिकाणी जी तासिका झाली त्याबद्दल त्या सर्वांचे मी पूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानते. तसेच ज्यांनीही वेळात वेळ काढून आपल्या मुलांना सांभाळत म्हणजे शाळेमध्ये उपस्थित राहून इथे जॉईन झाले, त्यांचंही आपल्या डाएटच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानते. पुनश्च एकदा उपस्थित सर्वांचेच आभार मानून थांबते. धन्यवाद. मीटिंग संपवायला हरकत नाही ना? ठीक आहे, आपण थांबूया. हो मॅडम, धन्यवाद. धन्यवाद मॅडम.